आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण राज्य विठ्ठलमय झालं होतं. कोकणात सुद्धा या उत्साहाला उधाण आलं असून श्रीवर्धन तालुक्यातील वेळा सागर येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. टाळ मृदुंगाचा गजर, लेझिमचा कडकडाट आणि बाल वारकऱ्यांच्या उत्साहानं संपूर्ण वेळा सागर दुमदुमून गेला होता. श्रीवर्धन तालुक्यातील वेळा सागर येथे आषाढी एकादशी निमित्त विठू माऊलीच्या जयघोषात भव्य दिंडी काढण्यात आली होती. गावातील श्री गणपती मंदिर येथून या दिंडीचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला होता. विठ्ठल रुक्मिणीच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या तालावर सर्व वयोगटातील ग्रामस्थ या सोहळ्यात तल्लीन झालेले दिसले. या दिंडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावातील चिमुकल्यांचा आणि महिला वर्गाचा मोठा सहभाग होता. पारंपरिक पोशाखात महिलांनी लेझिमच्या तालावर ठेका धरत पांडुरंगाची भजने गायली, तर लहान मुला-मुलींनी थेट विठ्ठलाची वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. अनेक लहान मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन आणि पांडुरंगाची मूर्ती घेऊन गणपती मंदिरापासून श्री कालभैरवनाथ मंदिरापर्यंतचा लांबचा प्रवास अगदी भक्तिभावाने पार पाडला. श्री गणपती मंदिर ते श्री कालभैरवनाथ मंदिरादरम्यान निघालेल्या या दिंडीचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गावातील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. जय हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषानं संपूर्ण वेळा सागरामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाचाच सोहळा उतरल्याचा भास होत होता. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण एकत्र येत वेळा सागरामध्ये हा आषाढी एकादशीचा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि भावुक वातावरणात पार पडला. कॅमेरामॅन संदेश पेडणेकरसह संदेश खोलप, श्रीवर्धन, रायगड.